नमस्कार मंडळी, मुलाच्या टिफिनसाठी आज मी बनवते बीन्सची भाजी, मसूरची आमटी, चपाती, भात। सिंपल आणि फटाफट बनणारा टिफिन आहे। सकाळच्या गडबडीमध्ये तुम्ही अशा प्रकारे जेवण बनवू शकता, खूप लवकर बनतं। चला तर मग फटाफट सुरू करूया। सगळ्यात पहिला मी बीन्सची भाजी बनवते। त्याच्यासाठी गॅसवर कढई ठेवली आणि आता ह्याच्यामध्ये या बीन्सच्या शेंगा घालायच्या। ह्या शेंगा मी चांगल्या कापून धुवून पाणी निथळून घेतले। थोडा वेळेला असंच भाजायचं, पाणी आटवून घ्यायचं, जे काय थोडंफार असेल ते। त्याला आपण घेवड्याच्या शेंगा पण म्हणतो। आता पाणी थोडंसं सुकले, आता याच्यामध्ये तेल घालायचं। त्यासोबत एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय, तो घालायचा। दोन्ही अगदी चांगलं भाजायचं। मीडियम फ्लेमवरती अगदी कलर चेंज होईपर्यंत चांगलंसं भाजून घ्यायचं। अशा प्रकारे भाजून जर ही भाजी बनवला तर खूप टेस्टी बनते। हवं तर तुम्ही ह्याला उकळून घेऊन पण बनवू शकता। आता शेंगा कांदा चांगला भाजलाय, कलर थोडा चेंज झालाय। आता आपण याच्यामध्ये काही पावडर मसाले घालायचे। खूप सिंपल भाजी आहे। आता याच्यामध्ये फक्त मी हळद आणि आपली कोल्हापुरी चटणी आणि चवीनुसार मीठ एवढेच मसाले मी याच्यामध्ये वापरलेत, अजून जास्ती काही वापरलं नाही। आता याला चांगलं अजून थोडा वेळ परतून घ्यायचं। आता याला झाकण लावून बारीक गॅस करून थोडा वेळ असंच ठेवायचं। आता 3-4 मिनिटं झाल्यात। आता आपण याला चेक करूया। हे बघा, वाफेवर अजून थोडीशी ही भाजी शिजली। याच्यात पाण्याचा बिलकुल वापर नाही करायचा। आता हे सगळे मसाले याला चांगले लागू झालेत। आता याच्यामध्ये 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि त्यासोबत 2 चमचे सुकं खोबरं घातले, ह्याला किसून घेतले मी, आणि बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर। आता हे सगळं चांगलं मिक्स करायचं आणि 1-2 मिनिटं असंच परतून घ्यायचं। शेंगदाण्याचा कूट, खोबरं हे भाजी पूर्णपणे तयार झाल्यानंतर शिजल्यानंतरच घालायचं। असं केल्यामुळे भाजीतलं मिठाचं पाणी सुकलं जातं आणि नंतर शेंगदाण्याचं कूट आणि खोबरं घातल्यामुळे भाजी खूप टेस्टी बनते। आपली भाजी तयार आहे, हिला साईडला ठेवूया आणि आता आपण मसूरची आमटी करून घेऊया। मसूरची आमटी करण्यासाठी मी तेल घातले, तेल गरम झालंय। आता ह्याच्यामध्ये थोडेसे जिरे, बारीक चिरलेला कांदा चांगलासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा। कांदा चांगला भाजलाय। आता ह्याच्यामध्ये थोडंसं आलं लसूण पेस्ट घालायची आणि हे पण चांगलं भाजून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला टमाटर घालायचा। 1 टमाटर मी बारीक चिरून घेतलाय। आता चांगलं टमाटर भाजून घ्यायचा। आता ह्याच्यामध्ये हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं, थोडीशी जिरा पावडर, थोडीशी धने पावडर। आता ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत टमाटरला चांगलं भाजून घ्यायचं। तुम्ही बघू शकता टमाटर चांगला भाजलाय आणि टमाटरपासून तेल कसं अलग होऊ लागले। आता ह्याला थोडंसं मॅश करायचं आणि आता ह्याच्यामध्ये घालायचं शिजवून घेतलेली मसूर। मी मसूरमध्ये पाणी घालून 3 ते 4 सिटी करून शिजवून घेतल्या कुकरमधून आणि चांगलंच असं मिक्स करून घ्यायचं। मॅश करत ह्याला मिक्स केलं तरी चालतंय आणि गरजेनुसार पाणी घालायचं आणि चांगली उकळी काढायची। थोडीशी कसुरी मेथी, उकळी आल्यानंतर पण 1-2 मिनिटं ह्याला असंच सगळ्या मसाल्यामध्ये शिजू द्यायचं। बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालूया। आता ही मसूरची आमटी पण तयार आहे, हिला पण उतरून साईडला ठेवूया। आता आपण चपात्या करूया। तुम्ही चपातीऐवजी फुलकी पण बनवू शकता। चपातीचं पीठ मी मळून ठेवलं होतं, नॉर्मली आपलं मीठ आणि पाणी घालून चपातीचं पीठ मळलं होतं। आता एक छोटासा गोळा करून घ्यायचा आणि छोटीशी पुरी टाईप लाटायचं, त्याच्यावर तेल लावायचं, थोडं वाळलं पीठ टाकायचं, फोल्ड करायचं, परत तेल लावायचं, परत वाळलं पीठ टाकायचं, परत फोल्ड करायचं आणि आपलं पीठ लावून नॉर्मली चपाती अशी लाटतो तशी लाटून घ्यायची। मी तवा ठेवलाय गरम व्हायला, तवा चांगला गरम झालाय। माझा हा ॲल्युमिनियमचा तवा आहे, तुम्ही नॉनस्टिकमध्ये पण बनवू शकता। आणि आता ह्याला दोन्ही बाजून तेल लावून चांगली चपाती भाजून घ्यायची। तेल लावून झाल्यानंतर चपातीवर दुसरी चपाती अशा प्रकारे भाजल्यामुळं कुठं जागा जी मिस होती चपाती भाजायला ती सुद्धा चांगली भाजली जाते। अशा प्रकारे सगळ्या चपात्या लाटून घ्यायच्या आणि माझा भात पण तयार आहे। आता मी टिफिन भरते। तुम्ही इथं बघू शकता बीन्सची भाजी किती छान बनली, कलर पण छान येतो आणि अशी सुटसुटीत छान बनते, खूप टेस्टी लागते आणि फटाफट बनते। टिफिनसाठी ही अशी तुम्ही बनवू शकता आणि मसूरची आमटी पण खूप टेस्टी बनते। माझ्या घरी मसूरची आमटी सारखी बनते कारण माझ्या मुलाला खूप आवडते, त्याच्यामुळे मी नेहमी बनवत असते। तसंही टिफिनसाठी चपाती भाजी चांगली वाटते आणि अशा प्रकारे तुम्हीही हेल्दी टिफिन आपल्या मुलांना किंवा हजबंडला बनवून देऊ शकता। 1 तासात पूर्णपणे जेवण तयार होतं। तर बनवून नक्की बघा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक पण नक्की करा आणि नेक्स्ट रेसिपी कोणची बनवायची तेही तुम्ही मला सांगू शकता। परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओवर, तोपर्यंत धन्यवाद।